हरिओम. आज 12 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. ऐकूया त्यांचे विचार. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरतंच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते आणि वाचेने कुणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. काम, क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारख्या परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ द्यायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी किंवा मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येतं आणि खाता येतं. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासं व्हावं तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानाने विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरी पुरता ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं नाही. प्रल्हाद म्हणाला, नाम नाही सोडणार असं म्हणाला. लहानपणी वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. बरं, भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटायचा नाही. म्हणून आपण काय भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपलं मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्यापासून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.